महाराष्ट्रातील सर्व मित्रांना माझा नमस्कार आहे. आणि आज आपल्याकडं गंगापूर तालुक्यातून औरंगाबाद जिल्ह्यातून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून अ, राम अ, रामजी लेंडे साहेब हे आलेले आहेत. ते पंकजाताई मुंडे आणि प्रशांत बंब यांचे खंदे असे समर्थक आहे, कार्यकर्ते आहेत. आणि त्या भागामध्ये चांगल्या पद्धतीने त्यांचं वलय आहे गंगापूर परिसरामध्ये. तर 3 महिन्यापूर्वी ते माझ्याकडे आले होते आणि त्यांना काय अडचण होती, ती आपण त्यांच्याकडून ऐकूया. आणि त्यांनी किती हॉस्पिटल केले, काय-काय केलं किंवा आता त्यांना आपल्या मेडिसिनमध्ये काय फरक आहे, हे त्यांच्या तोंडून आपण ऐकू. रामजी नमस्कार. नमस्कार. तर तुम्हाला काय अडचण होती? प्रथम महाराष्ट्रातील लोकांना सांगा. मला अडचण अशी होती, ऍसिडिटी, संडास साफ नाही होणे, मूळव्याध आणि पोट फुगणे. आणि लघवी पण होत नव्हती ना? लघवीचा बी ताण होता मला. म्हणजे लघवी तुम्हाला असं किती, मला तुम्ही सांगितलं होतं की लघवीला मला वारंवार असं जेवलं की लगेच लघवीला जावं लागायचं. जेवढं की जावं लागत होतं. आता बराच फरक पडला मला. बरं. किती टक्के फरक वाटतो तुम्हाला? मला आता 70%. 70%. हो. 3 महिन्यामध्ये 70% 70. फरक जाणवतो. बरं, बाकीचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले सॉल्व्ह तुमचे? झाले सगळे. म्हणजे पोटाचा, ऍसिडिटी, ऍसिडिटीचा, मूळव्याधचा, मूळव्याधाचा, हे सगळे सॉल्व्ह झाले? सगळे solve. ओके. आणि तुम्ही याच्या संदर्भात कुठं किती वर्ष दवाखाना केला आणि कुठं-कुठं गेले? याच्या बरंच 10-1 वर्ष मी इकडे दाखव, तिकडे दाखव. त्या ग्रुपवर मी तुमची हे पाहिलं, जाहिरात पाहिली. म्हणलं चला त्या सरांना फोन लावला, बर तुमच्याकडे आलो. बर 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 10 वर्षापासून हा त्रास होता तुम्हाला? ऍसिडिटी. मित्रांनो, 10 वर्षापासून ऍसिडिटीचा, पोट साफ न होण्याचा आणि वारंवार लघवी होण्याचा आणि मूळव्याधाचा, असे 3-4 प्रकारचे आजार होते त्यांना. आणि आज तुम्ही जर पहिल्यांदा माझ्याकडे ज्यावेळेस आले होते ना, त्यामध्ये ना आतामध्ये त्यांच्या जमीन आसमानाचा फरक वाटतो. म्हणजे त्यांच्या चेहऱ्यामध्ये, बॉडीमध्ये. 1 महिन्याचं मेडिसिन अजून बाकी आहे त्यांचं. ते घेण्यासाठी या ठिकाणी ते आलेले आहेत. तर तुम्ही ट्रीटमेंटमध्ये पूर्ण समाधानी आहेत? हो, समाधान. का खोटं बोलता तुम्ही काही? नक्की का? हो, का मी नक्की. पैसे दिले तुम्हाला बोलायचे काही? असं काहीच नाहीये. तर त्याच्यामुळे मित्रांनो, विश्वास ठेवा. हे जगातलं सायन्स मधलं सगळ्यात मोठा शोध आहे. स्वित्झर्लंडचं डॉक्टर फ्रेड जुली यांचं हे मेडिसिन आहे, स्टेम सेल म्हणून. आपली जी नाळ असते, त्या नाळीपासून आपल्याला होणारे कॅन्सर, HIV, TB, शुगर, BP सगळे आजार कंट्रोल होतात. आणि त्या नाळीचा तुकडा जपून ठेवण्यासाठी, फ्रीज करण्यासाठी, जशा आता पतसंस्था, बँका आहेत पैसे ठेवायला, तशा भारतामध्ये 4 बँका आहेत त्या नाळीचा तुकडा जपून ठेवण्यासाठी. आणि तो नाळीचा तुकडा जपून ठेवायचं भाडं 1 महिन्याचं आहे 1,00,000 रुपये, 12 महिन्याचं 12,00,000 रुपये. याचं कारण असं, शास्त्रज्ञांचं म्हणणं असं आहे की तुमच्याकडे तुमच्या नाळीचा तुकडा असेल तर तुमचा ऍक्सिडेंटमध्ये हा पाय पूर्ण तुटून चुरामुरा झाला, खराब झाला पूर्ण, तरी तो पाय स्टेम सेल मुळे नखापर्यंत पूर्ण जसाच्या तसा होऊ शकतो. तर हा जगातला फार मोठा शोध आहे. त्याच्यामध्ये शुगर असेल, BP असेल, थायरॉइड, मायग्रेन, कॅलेस्ट्रॉल, BP, शुगर, हे सगळ्या प्रकारचे आजार. यात फक्त मुतखडा जो आजार आहे तो क्लिअर होत नाही. आणि त्यामुळं सगळ्यांनी याच्यावर बिलीव्ह करा. खाली स्क्रीनवरती माझा नंबर येतो. औषध मिळण्याचं एकमेव ठिकाण भेंडा फॅक्टरी, तालुका नेवासा, जिल्हा अहिल्यानगर, नागेबाबा मंदिराच्या समोर. मित्रांनो, अशा काही फसवणुकी झालेल्या आहेत की पॉकेटमध्ये लाकडाचा भुस्सा टाकून लोकांना तो देण्यात आलेला आहे. 15-15, 16-16 हजार रुपये त्यांच्याकडून घेतले. ती लोक आपण पकडले. पिंपरी चिंचवडमध्ये UP लोक होते. तर मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचे की ऑनलाईन पासून सावधान राहा. धन्यवाद. थँक्यू.